नमस्कार मित्रांनो, संकल्प एसएससी रेल्वे चॅनलवर तुमचं सर्वांचं मी प्रशांत गावाने स्वागत करतो. मित्रांनो, ALPची रिक्रुटमेंट आली आहे. आपण असे शॉर्ट व्हिडिओज बघतोय रिक्रुटमेंटचे फुल नोटिफिकेशनचे, जेणेकरून तुम्हाला टिपिकली ज्या पोर्शनचा डाऊट आहे तो डाऊट या ठिकाणी क्लिअर होईल. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत ALPमध्ये मेडिकल कसं होतं, कारण की तुम्हाला सर्वांना माहिती की ALPचं मेडिकल हे रेल्वेमधलं सगळ्यात स्ट्रिक्ट असं मेडिकल ALPमध्ये घेतलं जातं. ज्यावेळेस तुम्ही ALP एक्झाम पास आउट होता आणि मेडिकलला जाता त्यावेळेस खूप स्ट्रिंजंट, कारण की हे स्ट्रिक्ट मेडिकल का घेतलं जातं, कारण की तुमच्यावर हजारो लोकांची जबाबदारी रेल्वे देत असते. तर ते देण्याच्या तुम्ही कॅपेबल आहात का, तेवढे तुम्ही मेडिकली फिट आहात का, हे बघण्यासाठी ही टेस्ट घेतली जाते. माझ्या मते बाकीच्या ज्या एक्झाम आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या तत्सम SSC असेल, रेल्वे असेल, रेल्वेमध्ये पण खूप सारे एक्झाम होतात, NTPC RRB JEE, त्याच्यामधली ही टफेस्ट मेडिकल असतं. याला A1 कॅटेगरी मेडिकल असं म्हणतात. ह्या A1 कॅटेगरी मेडिकलमधले कुठले कुठले सब पार्ट येतात, कुठल्या कुठल्या टेस्ट घेतल्या जातात, त्या कशा प्रकारे घेतल्या जातात, हे सगळे डाऊट्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी क्लिअर करणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या आग्रहास्तव आपण ALP स्पेशल ऑनलाईन बॅच या ठिकाणी घेऊन आलो आहोत. बॅचची स्टार्टिंग कधी होती बघा, 21 तारखेपासून बॅच स्टार्ट होणार आहे. बॅचमध्ये बघा जे फॅकल्टीज आहेत ते ऑलरेडी SSC रेल्वेचा खूप वर्षांचा अनुभव सर्व फॅकल्टीजला आहेत. कशा प्रकारे क्वेश्चन येतात त्याचा लेटेस्ट पॅटर्ननुसार आपण या ठिकाणी ती बॅच कंप्लीट करणार आहोत. त्यानंतर बॅचचा फॉर्मॅट कसा असणार आहे, लाईव्ह बॅच असेल, डेली लाईव्ह लेक्चर्स होतील. ते लेक्चर कदाचित तुम्ही नाही बघू शकलात तर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये देखील बॅच अवेलेबल असणार आहे. सोबतच ऑनलाईन काउन्सिलिंग आणि डाऊट्स क्लिअरिंग, जेणेकरून काय होतं की जरी ऑनलाईन बॅच असेल, तुम्ही घरी आहात, आपले डायरेक्टली म्हणजे फॅकल्टीज आणि स्टुडंटचा संबंध येत जरी नसेल तरी देखील घाबरायचं कारण नाही. या ठिकाणी ऑनलाईन काउन्सिलिंग व्हाया झूम मीटिंग वगैरे आपण या ठिकाणी करणार आहोत, जेणेकरून तुमची टीचरसोबत कनेक्टिव्हिटी राहील आणि तुमचा जो काय सिलेबस आहे तो प्रॉपरली त्या ठिकाणी आपण कव्हर करणार आहेत. फीज किती असणार आहे बॅचची, तर 7,000 प्लस GST या ठिकाणी फीज असेल. तुम्ही आपल्या संकल्प 247 ॲप डाउनलोड करायचे, त्याच्यावरती तुम्हाला ही बॅच त्या ठिकाणी मिळणार आहे. बॅचचं ड्युरेशन किती असणार आहे, 6 महिने बॅचचं ड्युरेशन असणार आहे. व्हॅलिडिटी 1 इयर, 1 वर्षापर्यंत हे सेशन तुम्ही कितीही वेळा त्या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे, चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा मेडिकल स्टँडर्ड, आता हा टेबल फक्त एवढाच एक टेबल तुमच्या नोटिफिकेशनमध्ये दिलेला आहे. तर ह्या टेबलमध्ये काय काय एकदा पटकन बघूयात. मेडिकल स्टँडर्ड A1 जे की हायेस्ट मेडिकल स्टँडर्ड मानलं जातं रेल्वेमध्ये, याच्यामध्ये काय काय कशा टेस्ट होणार आहेत ते आपण बघूयात. विजन स्टँडर्डमध्ये डिस्टंट विजन 6x6 पाहिजे विदाऊट ग्लासेस. ठीक आहे, त्यासाठी ते काय फॉगिंग टेस्ट वगैरे करून घेणार आहेत. त्यानंतर नियर विजन टेस्ट या ठिकाणी होणार आहे विदाऊट ग्लासेस. त्यानंतर कलर विजन टेस्ट, बायनोक्युलर टेस्ट, फील्ड विजन टेस्ट, नाईट विजन, मेसोफिक विजन, अशा सगळ्या टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. यातली प्रत्येक टेस्ट आपण या ठिकाणी 1 बाय 1 बघणार आहोत. ठीक आहे, ओके, चला पहिल्या विजन टेस्ट बद्दल माहिती घेऊयात. फर्स्ट टेस्ट असते डिस्टंट विजन, म्हणजे दूरचं विजन तुमचं. त्या ठिकाणी काय केलं जातं बघा, तुम्ही कधी तुम्हाला चष्मा लागला की नाही, तुम्ही डॉक्टरकडे जाता बघा, समोर तुम्हाला बसवलं होतं खुर्चीवर आणि समोर A to ABCD पर्यंत लिहिलेलं असतं, वेगवेगळे अक्षर असतात. तर ते अक्षर तुम्हाला ओळखायचे असतात विदाऊट ग्लासेस. आता या ठिकाणी बघा ग्लासेस चालणार नाही, विदाऊट ग्लासेस तुम्हाला त्या ठिकाणी ते अक्षर जे आहेत ते ओळखायचे आहेत. तर याची जी डिस्टंट विजन आहे याच्यामध्ये विदाऊट ग्लास आहे, परंतु नियर विजन जे आहे, जवळची विजन, ज्याच्यामध्ये एक डोळा तुमचा एक डोळा झाकला जातो, त्याच्यावर पुठ्ठा वगैरे ठेवला जातो आणि एका डोळ्याने तुम्हाला समोर त्या ठिकाणी वाचायचं असतं नियर विजन टेस्टमध्ये. याच्यामध्ये तुमचे ग्लासेस विथ और विदाऊट ग्लासेस सांगितलेत, परंतु तसं या ठिकाणी डिस्टंट विजनमध्ये ग्लास चालणार आहे, त्यामुळे या ठिकाणी देखील तुमचे ग्लासेस अलाउड नसणार आहेत. ठीक आहे, जसं मी मगाशी सांगितलं डिस्टंट विजनमध्ये तुम्हाला या ठिकाणी बघा ADF HZP वगैरे असं बघा अक्षरांची जी जाडी आहे ती कमी कमी करत जातात. अशा प्रकारे तुमच्या ह्या प्लेट आहेत ह्या तुम्हाला मोजायच्या असतात. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 अशा 7 प्लेट मोजायच्या असतात. आता याच्यामध्ये बघा जर तुम्ही A वाचू शकलात याचा अर्थ काय झाला की या ठिकाणी बघा 6x60 झालं, A वाचू शकलात तर.
6/60 म्हणजे सामान्य व्यक्ती जर 60 मीटर बघत असेल, तुम्ही देखील त्या ठिकाणी 6 मीटर बघत असेल तर तुम्ही देखील त्या ठिकाणी रीड करू शकता. अशा प्रकारे प्रॉपर 6/6 विजन या ठिकाणी जर तुम्ही शेवटचे जे अक्षर आहे ते विदाऊट ग्लासेस त्या ठिकाणी रीड करू शकलात तर तुमची विजन 6/6 आहे हे ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, तर हे काम पहिले करायचं आहे. तुम्ही फॉर्म भरायच्या अगोदर डॉक्टरकडे जायचं जवळच्या आणि तुमची डिस्टंट विजन चेक करून घ्यायची आहे, जेणेकरून असं नको व्हायला की तुम्ही सगळा अभ्यास केला, सगळं केलं, मेडिकलला प्रॉब्लेम आला परत. ठीक आहे, तर हे पहिलं चेक करून घ्या. जे तुम्हाला चष्मा वगैरे असेल, मायनर चष्मा चालतो. आपले काही जुने विद्यार्थी आहेत त्यांच्याशी माझं ज्यावेळेस बोलणं झालं, तुमचं मेडिकल वगैरे कसं झालं होतं, तर त्यातले काही विद्यार्थी असे होते ज्यांना -2.0.25चा चष्मा होता. स्टील प्रॅक्टिस केली त्यांनी, हे प्लेट रीड करायचे हे अक्षर, आणि त्यांचं होऊन गेलं होतं. ठीक आहे, त्याच्यामुळं थोडाफार चष्मा असेल तर त्या ठिकाणी धकून जातं, पण तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागेल याचे. त्यानंतर कलर विजन टेस्ट. याच्यामध्ये कलर ब्लाइंडनेस चेक केला जातो. खूप गरजेचं आहे रेल्वेमध्ये कलर ब्लाइंडनेस. त्याचं कारण असं आहे, तुम्ही रेल्वे ट्रॅकवर आहात, तुम्ही रेल्वे चालवताय, समोर सिग्नल लागलाय, सिग्नल रेड कलरचा आहे, तुम्हाला ते रेड कलर दिसला नाही, तुम्हाला येलो कलर दिसला, तुम्हाला ग्रीन दिसला आणि तुम्ही चालले गेले तर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे कलर विजन टेस्ट या ठिकाणी बिलकुल घेतली जाते कलर ब्लाइंडनेससाठी. ती जी टेस्ट कंडक्ट केली जाते ती इशिहारा टेस्ट असते. ही इशिहारा टेस्ट काय असते ते समजून घेऊयात. बघा, अशा प्रकारे सर्कल असतात, डॉट डॉट असतात, त्याच्यामध्ये काही वेगळ्या कलरचे डॉटने नंबर लपवलेले असतात. ते नंबर तुम्हाला ओळखायचे आहेत. याच्यात जर तुम्हाला 12 नंबर दिसत असेल तर तुम्ही कलर ब्लाइंड नाही आहात. अशा किती प्लेट असतात तर अशा जवळपास 12 ते 15 प्लेट तुम्हाला दाखवल्या जातात. ठीक आहे, या ठिकाणी बघा, जर तुम्हाला 74 दिसत असेल तर तुम्ही कलर ब्लाइंड नाही आहेत, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, पुढे बघा, ही एक टेस्ट, ही ह्या ठिकाणी एक नंबर आहे बघा. आता अशा अवघड होत जातात जसं जसे पुढे जाल. आता या ठिकाणी बघा, याच्या 6 दिसला पाहिजे तुम्हाला, हा 6 आहे. जर हे तीनही नंबर तुम्ही प्रॉपर ओळखले असतील तर तुम्ही त्या ठिकाणी कलर ब्लाइंड नाही आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. स्टील तुम्ही जवळच्या डॉक्टरकडे जाऊन एकदा चेक करू शकता. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट नाईट विजन. असं नाही की रेल्वे फक्त तुम्ही दिवसात चालवता, तुम्ही नाईटला देखील रेल्वे चालवणार आहेत. त्याच्यामुळे नाईट विजन तुमची नॉर्मल असणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये काय केलं जातं बघा, नाईट विजन का गरजेची बघा, असे नाईटला हे सिग्नल कलर असतात ते चमकतात. त्याच्यामुळे हे चमकलेले कलर तुम्हाला प्रॉपर आयडेंटिफाय करता येण्यासाठी ही नाईट विजन टेस्ट असते, जी की खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला एका अंधाऱ्या खोलीमध्ये नेलं जातं, त्याच्यामध्ये लाईट चमकवला जातो आणि तुम्हाला कलर ओळखायला सांगतात की कुठला कलर आहे. ठीक आहे, येलो आहे, ग्रीन आहे, रेड आहे, ते कलर तुम्हाला ओळखायला लावतात, जे सिग्नलचे कलर असतात. इझी टेस्ट आहे, जे की इझिली होते, याचं इतकं टेन्शन नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर बायनाक्युलर विजन टेस्ट. आता ह्या बायनाक्युलर विजनमध्ये काय केलं जातं, कधी कधी काय होतं बघा, काही काही लोकांना ऑब्जेक्ट समोर, हे पेन दिसला की 2 दिसतात, पेन असं समोर ठेवला की 2 पेन दिसतात, ज्याला तिरळेपणा आपण म्हणतो. तर तिरळेपणा आहे का, कारण की असं नाही की तुम्ही ट्रॅकवर गाडी चालवताना समोर तुम्हाला एक रेल्वे तिथं ती 2 रेल्वे दिसते, असं नको व्हायला. ठीक आहे, त्याच्यामुळं बायनाक्युलर टेस्ट घेतली जाते, ज्याच्यामध्ये तुमचा तिरळेपणा असेल तर तो लगेच त्या ठिकाणी डिटेक्ट होतो आणि तुम्हाला त्या ठिकाणी बाद केलं जातं. ठीक आहे, त्यानंतर मेसोफिक विजन टेस्ट. आता याच्यामध्ये काय असतं, मेसोफिक विजनमध्ये काय असतं की व्हेरिंग लाईट कंडिशन कॅन्डिडेट्स ॲबिलिटी टू सी क्लिअरली अंडर व्हेरिंग लाईट कंडिशन्स. कधी कधी काय होतं की ज्यावेळेस तुम्ही रेल्वे चालवता नाईटला, खूप सारे लाईट्स तुमच्या डोळ्यावर चमकले आणि अंधाऱ्या वगैरे येऊ शकतात तुमच्या डोळ्याला, तर ते नॉर्मल आहे. काही ठिकाणी येणं, खूप वेळचा लाईट चमकला डोळ्यावर की एकदम अंधारे येतं, परंतु काही काहींना तो मेसोफिक विजनचा प्रॉब्लेम असतो. त्यांना नॉर्मल जरी लाईट चमकलं तरी त्यांचे डोळे लगेच त्या ठिकाणी दिपतात आणि त्यांना पुढे काही दिसत नाही. तर तसं तर काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामुळे ही मेसोफिक विजन टेस्ट असते. तर त्यांचं मशीन असतं, त्यामध्ये ते चेक केलं जातं. असं डोळा त्या मशीनमध्ये टाकला की त्यांना कळून जातं की तसं काही आहे का. ठीक आहे, त्यानंतर जनरल फिटनेस टेस्ट. हे तर झाल्या डोळ्याच्या रिलेटेड, परंतु फिटनेस टेस्ट पण होतात. जसं की याच्यामध्ये मेडिकली फिट आहात का तुम्ही, याच्यामध्ये बघा हाईट, वेट, तुमचं BMI वगैरे चेक केला जातो. त्यानंतर मेंटल इलनेस काही आहे का ते चेक केलं जातं. हिअरिंग चेक केली जाते, तुम्हाला प्रॉपर ऐकू आलं पाहिजे, कारण की गाड्याचे जे हॉर्न आहेत ते तुम्हाला ऐकू आले पाहिजे समोरून येणाऱ्याच्या. ह्या टेस्टमध्ये काय केलं जातं, एका खोलीमध्ये तुम्हाला बसवलं जातं. ठीक आहे, त्या ठिकाणी देखील लाईट बंद केला जातो, मध्ये बसवलं जातं तुम्हाला, आणि समोरून किंवा साईडने, बॅक साईडने काहीतरी बारीक आवाज करतील, काहीतरी
बीप वगैरे करतील आणि तुम्हाला डोळे बंद असतील, तुम्हाला ओळखायचं आहे आवाज कुठल्या साईडने येतोय. ठीक आहे, तर असे सिंपल टेस्ट आहे जी प्रॅक्टिसने तुम्ही इझिली करू शकता. तर अशी ही एक हिअरिंग टेस्ट तुमची त्या ठिकाणी केली जाते. त्यानंतर तुम्हाला काही क्रोनिक डिसीजेस आहेत का, जसे ब्लड प्रेशर असेल, हायपरटेन्शन, डायबिटीस, इपिलिप्सी, या असे काही तुम्हाला डिसीज जर असतील, तुम्हाला डिसऑर्डर असतील, तर त्या ठिकाणी बाद केलं जातं. आता हे कसं मोजलं जातं, डायबिटीस त्या ठिकाणी तुम्हाला माहिती टेस्ट असते नॉर्मल, जेवणाच्या अगोदर जेवणानंतर तुमची शुगर मोजली जाते, ब्लड शुगर. त्यानंतर ब्लड प्रेशरसाठी तुमचा ECG काढला जातो की बाबा तुम्हाला हायपरटेन्शन आहे का. तर ECG नॉर्मल आला, कधी कधी काय होतं की विद्यार्थी खूप लांबून येतात, दगदग होते, तर त्यांचा ECG नॉर्मल येत नाही. तर ह्या केसमध्ये फक्त ह्या विजनमध्ये बिलकुल काहीच तुम्हाला सूट भेटत नाही, परंतु ह्या टेस्टमध्ये मात्र तुम्हाला एखादे 2 चान्स दिले जातात. तुम्हाला नॉर्मल केलं जातं आणि परत एकदा तुमची त्या ठिकाणी ECG काढला जातो, जेणेकरून तो बऱ्याच वेळा असतो तो विद्यार्थ्यांचा पहिल्या वेळेस नॉर्मल येत नाही, सेकंड वेळेस नॉर्मल येतो. ठीक आहे, तर इथं चान्स भेटतो, परंतु विजनमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड केली जात नाही. ठीक आहे, ओके. हे A1 मेडिकल स्टँडर्ड आहे, याच्यात जर तुम्ही फेल झालात तर तुम्हाला ALPची पोस्ट भेटत नाही. ठीक आहे, एकदम क्लिअरली त्यांनी मेन्शन केलं आहे की जर A1 कुठलीही टेस्ट A1 मेडिकल यातली फेल झाली तर तुम्हाला त्या ठिकाणी पुढे अपेअर होता येत नाही किंवा तुम्ही ती स्टेज क्लिअर करत नाहीत. त्यानंतर विद्यार्थ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा डाऊट असतो, कारण की आजकाल स्क्रीन यूज खूप वाढल्यामुळे मुलांना खूप लवकर चष्मा लागतो. सर चष्मा लागला, मी लेसिक करून घेऊ का, मग काही प्रॉब्लेम होईल का. आता याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर असं पण जाणवलं की लेसिक काही ठिकाणी बिलकुल चालतच नाही. आता काही ॲडव्हान्स लेसिक टेक्नॉलॉजी आल्यात, जेणेकरून त्या लेसिक सर्जरी केल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस या टेस्ट केल्या जातात रेल्वेमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही वाचले जातात. आता त्याबद्दल इतकी डिटेल माहिती नाही, त्यामुळे मी तुम्हाला क्लिअरली सांगू शकत नाही. पण सध्या जी माहिती आहे त्यानुसार लेसिक सर्जरी किंवा तुमचे चष्मे किंवा लेन्स, कुठल्याच कॉन्टॅक्ट लेन्सेस काहीच अलाउड नाही आहे. म्हणजे तुमची विजन प्रॉपर पाहिजे विदाऊट ग्लासेस. ठीक आहे, ओके. तर हे रेल्वेचे स्टँडर्ड आहे, त्याच्यामुळं सुरुवातीलाच हे माहीत असलेले कधी बरे, जेणेकरून तुम्हाला पुढे कधी प्रॉब्लेम येऊ नये. बघा, हे आपले काही जुने विद्यार्थी आहेत जे RRB ALP सिलेक्टेड आहेत, जे वर्क करतात, यांना विचारूनच हे सगळं मेडिकलचं जे काय तुमच्यासमोर मी व्हिडिओ केला आहे तयार, तर त्यांना विचारूनच केलं आहे, जेणेकरून तुम्हाला बेनिफिट होईल. ठीक आहे, एकदा परत बघा बॅचबद्दल. आपली जी बॅच आहे 21 तारखेपासून चालू होती, कंप्लीट ऑनलाईन बॅच असणार आहे. सगळे फॅकल्टी आहे ते SSC आणि रेल्वेचे एक्सपर्ट फॅकल्टीज असणार आहेत. ठीक आहे, लाईव्ह रेकॉर्डेड फॉर्मॅट आहे, 7,000 फीज आहे, 6 महिने ड्युरेशन आणि 1 इयर व्हॅलिडिटी. ठीक आहे, अशा प्रकारे बॅचचं स्वरूप असेल. तर ज्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल, खाली नंबर मेन्शन आहेत. याच्या सोबतच माझा या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर आहे आणि टेलिग्राम चॅनल, ज्यांनी अजून ABD संकल्प जॉईन केलं नसेल तर त्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आत्ता लगेचच. सोबतच माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे तो पण सेव्ह करून ठेवा, प्रशांत गव्हाणे म्हणून. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही पर्सनली मला पाठवा, तर त्या ठिकाणी मी रिप्लाय देण्याचा नक्की तुम्हाला प्रयत्न करेल. याच्यासोबतच असे जनरल काही डाऊट्स असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मित्रांनो, हे चॅनल सबस्क्राईब करू ठेवा. महाराष्ट्रातील एकमेव चॅनल आहे, या चॅनलवर फक्त स्पेशल SSC आणि रेल्वे एक्झामचे अपडेट्स तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत पुढील काही दिवसांमध्ये, त्याच्यामुळे आजच याला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, चल धन्यवाद मित्रांनो. चल भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.